रामकृष्ण. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवीर्यागम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. श्री कृष्ण भगवान की जय. अधिक मासामध्ये चालू असलेली अधिक मास महात्म्य कथा आणि आज अधिक मास महात्म्य कथेतील तिसरा अध्याय आपण बघणार आहोत. 2 अध्याय बघून झालेत. अधिक मासामध्ये धार्मिक कार्याचं काय महत्व आहे, त्याचं फल कसं शतगुणित मिळते याचा आपण विचार करत असताना दानाचा विचार सुद्धा आपण काही अंशी केलाय. आजच्या भागामध्ये या अधिक मासाच्या महात्म्याच्या अध्याय 3 मध्ये गोमातेचं महत्व आहे. पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे, राजे राजवाडे, मोठमोठे वाडे असायचे, गोधन असायचे. महाराज, गोधन. तुमच्याकडे किती गोधन आहे यावरून तुम्ही किती श्रीमंत आहे ठरल्या जायचं. पूर्वीचा काळ तो. आता सारखं नाही, तुम्हाला किती लाख रुपये पगार आहे त्यावरून तुमची श्रीमंती ठरते नाही. पूर्वी तुमच्याकडे शेती किती आहे त्याही पेक्षा तुमच्याकडे गोधन किती आहे. अहो, भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे वडील नंद राजा काय होते, किती लक्ष गोधन होतं. अर्थात राजा हा गोधन पाळत होता. राजाकडे गाईला आश्रय होता महाराज. आणि नंतर अलीकडे पण आता पण आपल्या 400-500 वर्षापूर्वीचा इतिहास बघितला तर गावाकडे आपण गाई नाही का बघितल्या. आता सकाळी सकाळी गाई नेऊन घालायच्या, संध्याकाळी आपलं सायंकाळच्या वेळेला गाई घरी यायच्या. गाईचे हंबरडे ऐकायला यायचे, वासरांचे हंबरडे ऐकायला यायचे. मग कोणत्या दुधाची धार काढायची आपण बघितलेलं आहे. आपण खेड्यात राहिलेले माणसं आहोत. तेव्हा अशी ही गोमाता पवित्र श्री गोमाता अधिक मासामध्ये गाईचं दान केलं गेलं पाहिजे अशी कथा आपल्याला ऐकायला मिळते. आता पूर्वीच्या काळी जागा होत्या, गोधन होतं. बरं, ज्याला दान द्यायची ते ब्राह्मण पण गाई घ्यायचेत आणि पाळायचेत. त्यांना पण गाय पाळणं, त्याचं दूध मिळत होतं नाही का. आता गाय, तुमच्याकडे गाय नाही, माझ्याकडे गाय नाही, ब्राह्मणाला गाय देतो म्हटलं तर तोही तिचं पण संरक्षण करू शकेल की नाही यात शंका आहे ना. फ्लॅट संस्कृतीमध्ये किंवा गावात कुठे आता कुठे चारा, कुठे पाणी, काय. ब्राह्मण पण आता म्हणतात नाही आम्हाला चांदीची गाय द्या, सोन्याची गाय द्या, किंवा गायीच्या प्रित्यर्थ संकल्प करून टाका, द्या, धन द्या. अर्थात कालाय तस्मै नमः, कालाचा महिमा. पण शास्त्र असं सांगते गोदान सर्वात श्रेष्ठ दान आहे. आणि त्यातल्या त्यात अधिक मासामध्ये जर ब्राह्मणाला गाय दान केली तर अगणित पुण्य आहे. पण गाय दान करताना त्याचे पण काही नियम आहेत महाराज. म्हातारी झालेली गाय, लंगडी गाय, ओढाळ गाय, दूध न देणारी गाय, अशा गायीचं दान जर चुकून जरी झालं तरी पापाचे धनी होऊ शकतो आपण. म्हणून कुणाला दान करत असताना, आता आपली सवय आहे दान करत असताना खोटं नाणं, फाटलेली नोट, जी दुकानात चालत नाही ती आपण दक्षिणा म्हणून देतो, सवय आहे आपल्या. तसंच जी गाय गर्भवती होत नाही, जी गाय दूध देत नाही, जी गाय मारकी आहे, जी एका शिंगाची आहे, जी अशक्त आहे, ती गाय दान करायची का. ती गाय दान केली तर पुण्य तर नाही, पाप पदरी पडेल असं वर्णन आलं आहे. आता पोथीमध्ये काय वर्णन आलं, शास्त्रामध्ये काय वर्णन आलंय
ते ठीक आहे. आता अलीकडच्या काळामध्ये जसं मी सांगितलं, आपल्याला गोदान करता येत नाही किंवा सत्पात्री कोणीतरी दान केल्यानंतर त्या गायीचा सांभाळ करू शकत नाही. मग आता आपण काय करायचं? आहे ना, ऑप्शन नाही असं नाही हो, पर्याय नाही तसं नाही. कुठेतरी गोरक्षण मध्ये गायीला चारा आपण घालू शकतो, नाही का? तिथे गायीची सेवा करू शकतो, गायीचं पूजन करू शकतो, काहीतरी देणगी रूपानं गोरक्षणला देऊ शकतो. एका गायीचा महिन्याभराचा चारा मी देईल, अशा प्रकारचा संकल्प करू शकतो. त्यामुळे असं आलं नाही ना पोथीत. पोथीत जरी तसं आलं नाही तरी कालाने आपण बदलत गेलो की नाही? बदललो ना. मग गोदानाचं जर महत्व आहे तर गोरक्षणाचंही तेवढंच महत्व आहे. अलीकडे आता हे सरकारने केला म्हणतो कायदा, काय ते गोमांस वगैरे, गोहत्या बंदी वगैरे. गोमातेचं संरक्षण झालं पाहिजे, हिंदू संस्कृतीची आपल्या शान आहे महाराज. याचं वर्णन आहे अधिक मासाच्या पोथीमध्ये आलं आहे 3ऱ्या अध्यायामध्ये. ज्यावेळेला भगवान नारायण माता लक्ष्मीला सांगतात की लक्ष्मी, अगं गोदानाचं खूप महत्व आहे. अधिक महिन्यामध्ये गोमातेची पूजा करावी, गोमातेचं दान करावं. मग लक्ष्मी आणि नारायणाचा हा संवाद चालू असताना लक्ष्मी माता म्हणतात, नारायणा, मी आपल्याकडून गायीचं महात्म्य ऐकलं, गाय किती पवित्र आहे तेही ऐकलं, गायीला दान दिल्यानं काय होते तेही ऐकलं, मला हे सर्व मान्य आहे. पण मी असं ऐकलंय, गाय एवढी पवित्र का? किंवा गायीमध्ये सर्व देव संचार करतात, गायीमध्ये सर्व देवांना स्थान आहे असं मी ऐकलंय. यामागे काही कथा आहे का? म्हणून लक्ष्मी मातेने ज्यावेळेला नारायणाला हा प्रश्न केला तेव्हा प्रफुल्लित अंतःकरणाने नारायण सद्गदित होऊन लक्ष्मी मातेला सांगतात, लक्ष्मी ऐक, मी तुला ती कथा सांगतो, गायीच्या पवित्रतेची कथा मी तुला सांगतो, गायीमध्ये सर्व देव कसे वास करतात हे मी तुला सांगतो. फार पूर्वीची कथा आहे. लक्ष्मी मातेला भगवान विष्णू नारायण सांगतात, फार पूर्वीची कथा आहे लक्ष्मी, फार पूर्वीची कथा आहे. पौलव्य नावाचे एक महान ऋषी होऊन गेले. त्यांनी आपल्या जप तप काय केलं? त्यांनी जप तपाने त्यांनी खूप पुण्य संपादन केलं. एवढं पुण्य संपादन केलं की इंद्रपद प्राप्त होईल एवढं पुण्य संपादन केलं. आपल्याला माहिती आहे, आपण ज्ञानेश्वरीच्या प्रवचनावर चिंतन केली, अभंगावर चिंतन केली. इंद्रपद ब्रह्मपद हे कायम स्वरूपी नाही, हे कुणालाही बनता येतं. मग तुम्हाला कुणालाही बनते, आम्ही होऊ का इंद्र चंद्र? जसं भारतीय लोकशाहीमध्ये पंतप्रधान कुणालाही होता येतं, त्याचं वयाची मर्यादा आणि भारताचा नागरिक असावा, शिक्षणाची अट नाही. तुम्ही कोणा जातीचे, धर्माचे, लिंगाचे काही घेणं देणं नाही. जसं आपल्या लोकशाहीनं कोणालाही उभं राहायचा अधिकार दिला आणि त्याला निवडून आलं की तो त्या पदावर जातो, हे आपण बघितलं. तसं इंद्रपदाबाबतीत सुद्धा इंद्रपदे स्थावर नाही. इंद्रपद ही तेवढं पुण्य प्राप्त झालं की इंद्रपद मिळते. ब्रह्मपद कसं मिळते? ब्रह्मदेवाचं पद आपल्याला माहिती आहे ना, शतैक जन्मा गोमुनी ब्रह्मकर्मा. 100 जन्म जर ब्राह्मण कुळात जन्म घेऊन ब्रह्मकर्म केलं तर ब्रह्मदेवाचं पद प्राप्त होते. असं द्या, तो विषय वेगळा आहे. मी का सांगतोय? इंद्राला घाबरगुंडी सुटली. इंद्राला वाटलं हा पौलव्य ऋषी पुण्याच्या संचयानं, पुण्यप्राप्तीनं एवढं पुण्य प्राप्त झालं की उद्या तो इंद्र होईल आणि माझं इंद्रपद जाईल. देवाचा राजा इंद्र घाबरला महाराज, आणि त्यांनी म्हणून काय केलं? याचं पुण्य पतन व्हावं, याचा पुण्याचा क्षय व्हावा म्हणून. हे बघा, राजकारणात सुद्धा बघा, एखादा पुढे जात असला की त्याला मागं खेचण्यासाठी अनेक क्लुप्त्या आहेत, आपल्याला माहिती आहे, आपण बघत असतो. थोडा पुढे गेला की बरोबर त्याला दाबतात. मग त्याला कसं बाहेर करायचं हे चांगलं राजकारण्यांना माहिती असतं. आता देवाचा राजा इंद्र हाही राजकारणीच ना हो, राजा होय ना. त्याने विचार केला, पौलव्य ऋषीचं पुण्य क्षीण केलं पाहिजे, पुण्य त्याचं कमी झालं पाहिजे. यांनी काय केलं माहितीये? इंद्राने स्वर्गातून अप्सरा पाठवल्या. कुठे? पौलव्य ऋषीच्या आश्रमात.
आणि तिथे अप्सरा पाठवल्या आणि अप्सरांना सांगितलं त्याला तुमच्याकडे आकर्षित करून घ्या, जेणेकरून तो व्यभिचार त्याच्या मनात निर्माण होईल आणि तो त्याचा पुण्याचा क्षय होईल. झालं, इंद्राची आज्ञा राजाने सांगितल्यावर मग काय. अप्सरा आल्या, पौलव ऋषीच्या आश्रमात आल्या. पौलव ऋषी ध्यान करत होते, अप्सरा नृत्य करतात, नृत्यांगना. आता नाच गाणे तुम्हाला माहिती आहे, नाच गाणे. या अप्सरांनी म्हणजे या दोन्ही बायांनी नाचणं सुरू केलं महाराज. अंग प्रदर्शन सुरू केलं. पौलव ऋषी डोळे झाकून आपलं जप करतात आहे. ऋषींनी डोळे उघडतेत, बघतायत तर काय, स्वर्गातल्या अप्सरा माझ्यासमोर नाचतात आहे, काहीतरी वेगळे तिकडे हावभाव करतात आहे. पौलव ऋषी आहेत महाराज ते. त्यांना राग आला आणि जोरातच ओरडले, कोण तुम्ही, कुठून आल्यात? म्हणे आम्ही स्वर्गाच्या अप्सरा. कुठून आल्या सांगायला तयार नाहीत, कशा आल्या कोण सांगायला तयार नाही, कुणी पाठवलं सांगायला तयार नाही. ऋषी क्रोधित झाले आणि क्रोधित झालेले ऋषी अप्सरांना म्हणतात, तुम्ही सांगता की नाही? मग तप करत त्यांनी सांगितलं, आम्हाला इंद्रदेवाने पाठवलं, देवाचा राजा इंद्राने पाठवलं. असं म्हटल्या क्रोधित झालेले पौलव ऋषींनी हातामध्ये पाणी घेतलं महाराज आणि सांगितलं, ज्याने तुम्हाला पाठवलं त्या ब्रह्मदेवाला मी भस्म करतो. आता पाणी घेऊन सोडणार. तेवढ्यात ब्रह्मदेवाची अगोदरच घाबरगुंडी झाली होती. आता ब्रह्मदेवाला वाटलं आता काही खरं नाही, भस्म करतो आपल्याला. बघा, साधनेचं फळ, आपल्या नामचिंतनाचं फळ, आपल्या पुण्याचं फळ काय असते हे देवांना माहिती होतं. इंद्रदेव घाबरला, आता करायचं काय म्हणून ब्रह्मदेवाकडे गेला आणि ब्रह्मदेवाकडे जाऊन ब्रह्मदेवाला त्याने प्रार्थना केली, ब्रह्मदेवा वाचवा मला, असं असं झालं. ब्रह्मदेव म्हणतो, अरे बाबा काय केलं काय नेमकं म्हटल्यानंतर त्याने सांगितलं, पौलव ऋषी असा पुण्यवान माणूस आहे, तू माझं इंद्रपद हिसकावून गेलं असं मला वाटलं, म्हणून मी त्याचा पुण्याचा भंग करण्यासाठी असं अप्सरांना पाठवलं. ब्रह्मदेवाने डोक्याला हातच लावला महाराज. म्हणजे काय करावं, तू असं का करतो रे बाबा? मागे तू असाच प्रताप केला. त्या गौतम ऋषीच्या बायकोजवळ गेला, अहिल्याजवळ गेला की नाही हा इंद्र, देवाचा राजा. खूप कारस्थाने केली आहेत इंद्राने. तू प्रत्येक वेळी कारस्थान करतो, आम्ही तुला निवडून देतो, पदावर बसवतो, राजा होतो, मंत्री होतो, आम्ही काय उत्तर द्यायचे? नाही. अर्थात ब्रह्मदेवाने सांगितलं, आता माझ्या हातात हे नाही. इकडे पौलव ऋषीने हातात पाणी घेतलं आणि अजून ब्रह्मदेव का आला नाही म्हणून बघतात. अंतर्ज्ञानाने बघितलं तर हा इंद्रदेव ब्रह्माकडे गेलेला आहे. मग पौलव ऋषीने म्हटलं, असं तिथे गेलाय, ब्रह्मदेवा जवळ गेला आणि ब्रह्मदेव त्याला सहकार्य करतो. ब्रह्मदेवाचंही आवाहन केलं आणि इंद्राचंही आवाहन केलं, दोघांनाही भस्म करतो. अरे बापरे, ब्रह्मदेवही घाबरले आणि ब्रह्मदेव गेले कोणाकडे? भगवान विष्णूकडे. भगवान विष्णूंची प्रार्थना केली, भगवंता तुम्हीच आहे आमचे रक्षण करते. म्हणजे झालं काय? असं झालं, सांगा काय झालं? ब्रह्मदेवाने सांगितलं, आमच्या या राजाने असा प्रताप केला महाराज, काय सांगावं तुम्हाला. विष्णुदेव म्हणतात, अरे बाबा दुसरं कुठलंही काम असतं तर मी केलं असतं, पण हे अशक्य आहे. तुम्हाला माहिती नाही, या ऋषी ब्राह्मणांचा, माझ्या भक्तांचा, साधकांचा, त्यांचा क्षळ केलेला त्याला कोणीच वाचू शकत नाही, मी सुद्धा वाचू शकत नाही. आता बोला. भगवान म्हणतात, माझ्या भक्ताचा छळ करणारा त्याला कोणीच वाचू शकत नाही. मग करायचं काय? आता काय करायचं तुम्हीच बघा. अरे तुम्ही बघा, आम्ही तुम्हाला शरण आलो देवा, आम्ही तुम्हाला शरण आलो, तुम्ही काहीतरी सांगा. इकडे पुन्हा आणखी आपल्या पौलव ऋषीने बघितलं, अजूनही इंद्र येत नाही. इंद्र ब्रह्मा कुणाकडे आहे? विष्णूकडे आहे. पौलव ऋषी ऐकायला तयार नाही, तो क्रोधित झाले होते. हे बघा, साधू संतांना क्रोध येत नाही आणि आला ना तर मग ते ऐकत नसतात, मग ते बघत नसतात, काय होईल ते बघत नसतात. मग पौलव ऋषीने म्हटलं, असं ठीक आहे ना, इंद्रदेव, ब्रह्मा आणि विष्णू तिघांनाही भस्मसात करतो. तिघही घाबरले महाराज. तिघही आता कोणाकडे जायचं माहित ना आपले, भगवान शंकरजीकडे
ब्रह्मा, विष्णू आणि इंद्र तर आरोपीच आहे ना. तिघेही गेले महाराज. आणि शंकरजी आपलं ध्यान करत होते. शंकरजी करतात ध्यान कोणाचं? रामचंद्र प्रभूचं, म्हणजे भगवान विष्णूचं. आणि भगवान विष्णू कोणाचं? शंकरजीचं. शंकरजीचं ध्यान चालू होतं तिथे. राम श्रीराम जय राम जय जय राम, नाही का? आपल्याला माहिती आहे प्रमाण. भजन करी महादेव, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, नाही का? भजन करी महादेव. महादेवाचं भजन चालू होतं. राम 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 राम. इकडे विष्णू भगवान आले आणि विष्णू भगवंतांनी भजन चालू केलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हरी 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 मंत्र आहे शिवाचा. शिवाचा मंत्र आहे हरी हरी. भगवान विष्णू करतो आणि भगवान विष्णू करतात महादेवाचा जप. आता तिथे आलं. पुन्हा आणखी विचारलं काय झालं. महादेव म्हणतात अरे का आले बाबा, काय झालं. तिघही जण आले. आमचं भाग्य आहे. म्हणजे तुमचं भाग्य कशाचं, असं असं झालं, आता काय करायचं. भगवान महादेव म्हणतात कोणी केलंय. म्हणे हे बघा इंद्र. अरे बापरे, काय करायचं देवेंद्र तुमचं. किती वेळा तुम्ही या अगोदर तुम्ही असंच केलं. असाच ऋषीमुनींचा क्षळ केला. तुमची संपत्ती गेलेली होती निघून. त्यावेळेला समुद्र मंथनामधून तुम्हाला पुन्हा संपत्ती काढून दिली. समुद्र मंथन करावं लागलं. विष मला प्यावं लागलं. पुन्हा आणखी तसंच. आता इकडे पौलव ऋषींचा क्रोध वाढत चालला. पौलव ऋषी बघतात काय झालं, कुठे आहे ते. अजून इंद्र आला नाही. तर इंद्र, ब्रह्मा, विष्णू, महेश तिघही एकत्र आहेत. अच्छा, तिघही एकत्र आहेत. यायला तयार नाहीत. माझा पुण्याचा क्षय करण्याचा प्रयत्न करतात. पुण्यभंग करण्याचा प्रयत्न करतात. तपोभंग करण्याचा प्रयत्न करतात. आता सोडतोच पाणी म्हणे संकल्प करून. हातावर पाणी घेतलं. इंद्र, ब्रह्मा, विष्णू, महेश नाव घ्यायचीच तेवढ्या सर्व घाबरले महाराज. आता करायचं काय. भगवान विष्णू म्हणतात शंकरा काय करायचं. शंकरजी म्हणतात एकच उपाय. आता काय उपाय आहे महाराज. आपण गायीचा आश्रय घेतला पाहिजे. कारण ऋषी मुनी, ब्राह्मण, साधक, महानुभाव, भगवत भक्त ही गायीची हत्या कधीच करत नाही. कारण ती माता आहे. गो माता म्हटलं गेलं महाराज. मग आपण गोमातेचा आश्रय म्हणजे काय करू. गोमातेला बोलावलं. सर्व देव महाराज गोमातेच्या शरीरामध्ये प्रविष्ट झाले. गोमातेच्या शरीरामध्ये सर्व देवांनी प्रवेश केला. सर्व तीर्थांनीही प्रवेश केला. देवतांनीही प्रवेश केला. आता सर्व, कारण का मला सांगा, तिन्ही देव जर घाबरले आणि गायीच्या शरीरात प्रवेश केला तर बाकीचे देव कुठे घेऊन बसला. सर्व देवांनी गायीच्या शरीरामध्ये प्रवेश केला. आणि आता पौलव ऋषी संकल्प सोडल्या गाय समोर उभी झाली महाराज. आणि पौलव ऋषी बघतात अरे मी तर इंद्रदेवाला, ब्रह्मदेवाला, विष्णुदेवाला, महेशाला बोलावलं, इथे गोमाता आली. पौलव ऋषीने डोळे बंद केले. पुन्हा डोळे उघडले. बघतात तर पौलव ऋषीच्या लक्षात आलं की सर्व देव गायीच्या शरीरामध्ये, गायीच्या पोटामध्ये मिळेल तिथे आपलं वास्तव्य करून वास करतायत. आमच्या पौलव ऋषीचा राग शांत झाला. कारण गोमाता आई समोर बघितली महाराज. गोमाता बघितल्या राग शांत झाला. पौलव ऋषींनी गोमातेला नमस्कार केला आणि सर्व देव त्या ठिकाणी वाचलेत. अशी कथा अधिक मासाच्या अध्याय क्रमांक 3 मध्ये आलेली आहे. ही कथा सांगण्याचा, ही कथा त्या ठिकाणी प्रविष्ट करण्याचा व्यास मुनींनी पद्मपुराणामध्ये अधिक मासाचं वर्णन करत असताना ही कथा आलेली आहे 3ऱ्या अध्यायामध्ये. ही या कथेतून आपल्याला घ्यायचं काय, कथेतून गोरक्षण, गो संरक्षण हे आपलं खरं कर्तव्य आहे. गोरक्षणासाठी, गो संरक्षणासाठी आपण काय मदत केली पाहिजे ती जरूर करावी. गोपूजन करावं, गोग्रास द्यावा आणि विशेषतः अधिक मासामध्ये गोमातेच्या पूजनाचं खूप मोठं महत्व आहे. आज तुर्तास आपण अधिक मास अध्याय क्रमांक 3 ची सेवा संपलेली आहे. इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, म्हणजे अध्याय क्रमांक 4 मध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आपलं एकदा भजन. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.
हे श्री नाथ कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कुंडली कवळत्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, भगवान श्री कृष्ण भगवान की जय.